आणि आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। नागपूरसह विदर्भाला आज अवकाळी पावसाचा इशारा। नागपूर, यवतमाळ, अकोला, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये आज अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता, तर पावसाचा मुक्काम आणखी 2 दिवस वाढण्याचा अंदाज। विदर्भासह मराठवाड्याला अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा, 50 हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान, सरकारकडून नुकसानीच्या पंचनाम्याची शेतकऱ्यांना अपेक्षा। नाशिकच्या कातुरवाडी, वाघाचा झाप या वस्त्यांवरील आदिवासी महिलांचे पाण्यासाठी पायपीट, झऱ्यातील पाण्यासाठी 2 किलोमीटर निसरड्या वाटेचा प्रवास। म्हाडा गोरेगावमधील पहाडी परिसरामध्ये प्रथमच 29 मजली निवासी इमारत, गृह प्रकल्पांमधील 332 घरांसाठी यावर्षी सोडत काढण्याचा म्हाडा प्राधिकरणाचा निर्णय। नाना पटोले यांच्या कार अपघाताची सखोल चौकशी करून त्यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्याची मागणी। सोलापूरच्या माढा तालुका काँग्रेस कमिटीकडून जिल्हाधिकारी आणि पोलिसांना मागणीचं निवेदन। तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात। 22 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार। देशभरामध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये 94 जागांवर मतदान होणार।